हॅलो डिअर स्टुडंट, मी दिगंबर माळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आज कव्हर अप करणार आहोत दोन इम्पॉर्टंट पॉईंट की जे मुलांना खूप अवघड वाटतात. त्यामध्ये पहिला टॉपिक जो आपण कव्हर अप करणार आहोत दॅट इज लिंकेज, आणि दुसरा टॉपिक त्यानंतर जो आपण कव्हर अप करणार आहोत दॅट इज क्रॉसिंग ओव्हर. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जर तुम्हाला हे दोघं टॉपिक इझी लँग्वेजमध्ये समजून हवे असतील तर तुम्ही हा सेशन शेवटपर्यंत नक्की अटेंड करा. सो सगळ्यात अगोदर आपण लिंकेज हा जो कन्सेप्ट आहे याबद्दल डिटेलमध्ये समजून घेऊया. सो आता लिंकेज म्हणजे नेमकं काय? बाळांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की क्रोमोझोम्स जे असतात त्या क्रोमोझोम वर खूप सारे जीन्स प्रेझेंट असतात. ओके, सो सपोज या ठिकाणी एक जीन आहे, त्याला आपण ए नाव देऊया. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी दुसरा जीन आहे, सपोज याला आपण बी नाव देऊया. त्यानंतर या ठिकाणी तिसरा जीन असेल त्याला आपण सी नाव देऊया, आणि या ठिकाणी चौथा जीन असेल त्याला आपण डी नाव देऊया. सो आता होतं काय, तर बऱ्याच वेळेस हे जे जीन्स प्रेझेंट असतात हे जीन्स एकमेकांना लिंक्ड असतात. काय असतात? लिंक्ड. आता बऱ्याच वेळेस म्हणजे ऑलवेजच असं आपण म्हणू शकतो की ए आणि बी हे दोघं जीन एकमेकांना लिंक्ड आहेत. तसंच ए आणि सी हे सुद्धा एकमेकांना लिंक्ड असतील, आणि ए आणि डी हे सुद्धा एकमेकांना काय असणार आहे बाळांनो? लिंक्ड असणार आहे. याचाच अर्थ असा झाला की क्रोमोझोमवर हे सर्वच्या सर्व जे जीन्स आहेत ते एकमेकांना लिंक्ड आहेत, म्हणून यांना म्हणायचं लिंक्ड जीन्स. यांना काय म्हणायचं? लिंक्ड जीन्स. ओके, सो ज्यावेळेस हा क्रोमोझोम हेरिडिटरी कॅरेक्टर इनहेरिट करणार, हेरिडिटरी कॅरेक्टर ज्यावेळेस इनहेरिट केले जाणार या क्रोमोझोम कडून, सो अल्टिमेटली हे सर्वच्या सर्व जीन एकमेकांना लिंक्ड असल्या कारणाने हे सुद्धा काय होणार? एकत्रितपणे इनहेरिट होणार. म्हणजे याचा अर्थ असा की हे सर्वच्या सर्व जीन नेक्स्ट जनरेशन मध्ये ॲज इट इज एकमेकांना लिंक्ड असल्या कारणाने इनहेरिट केले जाणार. सो दे कॅन इनहेरिट टुगेदर. सो तुम्हाला हे एक्झाम्पल मी थोडं वेगळ्या पद्धतीने समजावून सांगतो. सपोज टेक एन एक्झाम्पल की एक बॉक्स आहे आणि या बॉक्समध्ये खूप सारे बॉल्स आहेत. ओके, सो सपोज हा बॉक्स मी एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनवर घेऊन गेलो. समजा या ठिकाणी मी त्याला शिफ्ट केलं. तर मला सांगा, ज्यावेळेस मी बॉक्स घेऊन जाणार, सो त्या बॉक्समध्ये असलेले हे सर्वच्या सर्व बॉल सुद्धा एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनवर जाणार की नाही जाणार? म्हणजे याचा अर्थ काय झाला? सो दीज बॉल्स आर ऑल्सो लिंक्ड विथ इच अदर. हे बॉल सुद्धा एकमेकांना काय आहेत बाळांनो? लिंक्ड आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेस मी बॉक्स मूव्ह केला त्यावेळेस ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना हे सर्वच्या सर्व बॉल एकमेकांना लिंक्ड असल्या कारणाने ते सुद्धा काय झाले? एकत्रितपणे मूव्ह झाले, म्हणजे एकत्रितपणे त्या ठिकाणी गेले. तसंच तुम्हाला इथे लक्षात घ्यायचंय की क्रोमोझोमवर जेवढे जीन्स हे प्रेझेंट असतात, या ठिकाणी मी तुम्हाला एकाच क्रोमोझोम बद्दल सांगतोय बरं का. सेम क्रोमोझोमवर जेवढे पण जीन्स असतात ते एकमेकांना लिंक्ड असतात. त्यामुळे इनहेरिट होताना हे सर्वच्या सर्व जीन एकत्रित इनहेरिट होतात, आणि त्यामुळे या सर्व जीन्सला आपण लिंक्ड जीन्स म्हणतो. आणि त्यांचा जो फेनॉमेनॉन आहे किंवा त्यांचे जी काही मेकॅनिझम आहे इनहेरिट होण्याचं, जे एकत्रित आहे, टुगेदर आहे, त्या फेनॉमेनॉनला म्हणायचं बाळांनो लिंकेज. त्याला काय म्हणायचं? लिंकेज. आर यू क्लिअर विथ दिस? लिंकेज म्हणजे अर्थ काय होतो? तर लिंक म्हणजे अटॅच करणं, जॉईन करणं. याचा अर्थ या क्रोमोझोमवर जेवढे पण जीन्स प्रेझेंट आहेत हे सर्वच्या सर्व जीन एकमेकांना अटॅच आहेत, जॉईन आहेत, म्हणून त्यांना आपण लिंक्ड जीन म्हणायचं. आणि त्यांचा जो फेनॉमेनॉन आहे इनहेरिट करण्याचा, त्या फेनॉमेनॉनला आपण काय म्हणणार बाळांनो? लिंकेज म्हणणार. आय होप तुम्हाला सगळ्यांना लिंकेजचा जो कन्सेप्ट आहे तो समजला असावा. ओके, सो आता आपण टेक्स्च्युअल डेफिनेशन कडे वळूया. बघा, जीन्स आर प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम. स्वाभाविक आहे, क्रोमोझोमवर काय प्रेझेंट असतात? जीन्स प्रेझेंट असतात. आणि क्रोमोझोम्स आर कॅरियर्स ऑफ हेरिडिटी, म्हणजे जे काही कॅरेक्टर्स पॅरेंट कडून ऑफस्प्रिंग कडे ट्रान्सफर होतात, हे ट्रान्सफर करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतं? क्रोमोझोम रिस्पॉन्सिबल असतं. म्हणजे याचा अर्थ काय? तर क्रोमोझोमवर जे जीन्स प्रेझेंट असतात बाळांनो, हे जीन्स एकत्रितपणे काय केले जातात? इनहेरिट केले जातात. बघा इथे लिहिलेलं आहे, these genes have tendency to be inherited together. So such genes which are having this kind of tendency to inherit together, these genes are called as linked genes. या जीन्सला काय म्हणायचं? लिंक्ड जीन म्हणायचं. आणि यांची जी काही टेंडन्सी आहे एकत्रितपणे इनहेरिट होण्याची, त्या टेंडन्सीला, त्या फेनॉमेनॉनला म्हणायचं लिंकेज. त्या फेनॉमेनॉनला काय म्हणायचं? लिंकेज. आय होप सगळ्यांना लिंकेजचा कन्सेप्ट आता क्लिअर झालाय. पण हा जो काही फेनॉमेनॉन आहे हा एकाच क्रोमोझोमसाठी ऍप्लिकेबल आहे बरं का.
एकाच क्रोमोझोमवर जेवढे पण जीन्स असतात ते सर्व जीन एकमेकांना लिंक्ड असतात. तुम्ही जर 2 क्रोमोझोमचा विचार करत असाल, फॉर एक्झाम्पल हा एक क्रोमोझोम आहे आणि त्याच्या शेजारी मी अजून एक क्रोमोझोम ड्रॉ केला सपोज. सो तुम्ही समजा म्हणाले की याच्यावर ए क्रोमोझोम आहे आणि याच्यावर स्मॉल ए, तर यांच्याबद्दल आपण बोलत नाहीये. लिंकेज कोणासाठी ऍप्लिकेबल असतं? एकाच क्रोमोझोमवर जेवढे पण जीन्स असतील, फॉर एक्झाम्पल इथे मी तुम्हाला दाखवले, एकाच क्रोमोझोमवर सपोज एक्झाम्पल म्हणून 4 जीन्स आपण घेतले, ए बी सी आणि डी. सो हे एकमेकांना लिंक्ड असतील, पण कॅपिटल ए आणि स्मॉल ए हे 2 जीन्स आहेत, पण हे 2 वेगवेगळ्या क्रोमोझोमवर प्रेझेंट आहे. सो यांच्यामध्ये लिंकेज अब्सेंट असणार आहे. ओके, सो इथे लिंकेजचा फेनॉमेनॉन वर्क करणार नाही. लिंकेजचा फेनॉमेनॉन हा फक्त एकाच क्रोमोझोमवर वर्क करतो. राईट, आय थिंक सगळ्यांना आता क्लिअर झालं. आता पुढे जाऊया आपण. सो या ठिकाणी तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये तुम्ही जर बघितलं तर 2 पॉइंट्स दिलेले आहेत. एक आहे कंप्लीट लिंकेज आणि एक आहे इनकम्प्लीट लिंकेज. आता हे कंप्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज म्हणजे नेमका काय, याचा डिफरन्स तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिलाय. सो तो सांगण्या अगोदर मी तुम्हाला काही बेसिक पॉइंट सांगू इच्छितो. जस्ट इमॅजिन करा की समजा मी इथे एक क्रोमोझोम ड्रॉ करतोय. इथे मी एक क्रोमोझोम ड्रॉ करतोय, राईट, आणि या क्रोमोझोमवर मी काही जीन्स तुम्हाला दाखवतोय. इथे समजा मी ए जीन दाखवला, इथे मी बी जीन दाखवला, इथे सी जीन आणि इथे डी जीन, म्हणजे मी 4 जीन्स याच्यामध्ये दाखवले. आता स्वाभाविक आहे हा जो ए आहे याची जोडी सगळ्यांसोबतच आहे, म्हणजे बी सोबत पण तो कनेक्टेड आहे, सी सोबत पण आहे आणि डी सोबत पण कनेक्टेड आहे. पण तुम्ही सांगा मला, ए जो जीन आहे याची सगळ्यात जास्त काय म्हणूया मैत्री किंवा तो सगळ्यात जास्त क्लोज कोणाच्या आहे, तर बीच्या सगळ्यात जास्त क्लोज आहे, बरोबर आहे. त्यानंतर सीच्या आणि सगळ्यात शेवटी डीच्या. म्हणजे याचा अर्थ काय, जेव्हा क्रोमोझोम हे त्यांचे कॅरेक्टर्स इनहेरिट करणार, ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला जेव्हा इनहेरिटन्स बघायला मिळणार, सो स्वाभाविक आहे ए आणि बी हे कायमस्वरूपी काय होणार, एकत्रच राहणार आहे. पण या ठिकाणी तुम्हाला सांगावंसं वाटतं मला, एक थोडं वेगळं एक्झाम्पल द्यायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना मित्र माहिती आहे आणि मित्रांमध्ये जे असते त्याला मैत्री म्हणतात. अगदी तसंच इथे जे आहेत हे सर्व लिंक्ड जीन्स आहे आणि यांच्यामध्ये जे असतं त्याला लिंकेज म्हणतात. आता ही जी मैत्री आहे, सपोज 10 मित्र आहेत. सो माझी मैत्री या 10 मित्रांसोबत आहे. सो सपोज एका मित्रासोबत माझी मैत्री एकदम क्लोज असणार आहे, एकासोबत थोडीशी कॅज्युअल असेल आणि एकासोबत माझं एवढं पटत नाही पण कामापुरतं मी त्याच्याशी बोलतो. असं असतं ना, आपल्या सगळ्यांच्या बाबतीत पण असं असतं. तसंच इथे सुद्धा आहे, काही जे जीन्स असतील ते एकमेकांचे एकदम क्लोजली लोकेटेड असतील, म्हणजे त्यांची मैत्री एकदम टाईट असणार आहे. ठीक आहे, काहींची थोडीशी कॅज्युअल असेल आणि काही थोडेसे लांब लांब असतील. सो या एक्झाम्पलमध्ये तुम्ही जर बघितलं तर ए आणि बी हे जे 2 जीन्स हे कसे आहेत, क्लोजली लोकेटेड आहे. पण त्याच ठिकाणी तुम्ही जर कम्पेअर केलं तर ए आणि डी हे 2 जीन्स कसे आहेत, हे वाईडली लोकेटेड आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर ए आणि बी यांना जर मी सेपरेट करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे हे जर एकदम 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 क्लोज फ्रेंड्स असतील, यांना जर मी सेपरेट करण्याचा प्रयत्न केला तर हे सेपरेट होतील का, नाही होणार. लवकर सेपरेट होणं त्यांचं अवघड आहे. पण याच ठिकाणी जर ए आणि डी ला मी सेपरेट करण्याचा प्रयत्न केला तर ते सेपरेट होऊ शकतात, कारण की ते वाईडली लोकेटेड आहेत. क्लिअर, तुम्हाला हाच कन्सेप्ट इथे फॉलो करायचा आहे. कंप्लीट लिंकेज मध्ये होतं काय, जे लिंक्ड जीन्स असतात ते एकदम क्लोजली लोकेटेड असतात, म्हणजे एकदम जवळ असतात. बरोबर, क्रोमोझोमवर ते कसे असतात, एकदम जवळ असतात. उदाहरणार्थ ए आणि बी. त्यामुळे होतं काय, ते सेपरेट होण्याचे चान्सेस फार कमी आहेत, म्हणजे ते ऑलमोस्ट सेपरेट होतच नाही. सो दे डू नॉट गेट सेपरेट. आता तुम्ही मला सर सेपरेट का होतं, तर बाळांनो तुम्ही 11th ला असताना क्रॉसिंग ओव्हर हा कन्सेप्ट शिकला असाल. ओके, सो क्रॉसिंग ओव्हर मध्ये होतं काय, तर क्रॉसिंग ओव्हर मध्ये जीन्स जे असतात ते सेपरेट होऊ शकतात. ते काय होऊ शकतात, सेपरेट होऊ शकतात. सो हे सेपरेशनचं जे प्रमाण आहे, जर ते कम्प्लिटली लिंक्ड असतील म्हणजे एकदम क्लोजली लोकेटेड असतील तर ते सेपरेट होत नाही. याचा अर्थ नेक्स्ट जनरेशन मध्ये ए आणि बी हे दोघं पण इनहेरिट होताना टुगेदर इनहेरिट होतात, म्हणजे एकत्रितपणे इनहेरिट होतात. हे सेपरेट होण्याचे चान्सेस फार कमी असतात ए आणि बीचं. म्हणून यांना आपण काय म्हणणार, कम्प्लिटली लिंक्ड जीन्स. क्लिअर झालंय सगळ्यांना. सो द लिंक्ड जीन्स विच आर क्लोजली लोकेटेड इन द क्रोमोझोम डू नॉट सेपरेट and inherit together. Such type of genes are called completely linked genes. पण या उलट तुम्ही जर ए आणि डी चं एक्झाम्पल घेतलं तर बघा इथे काय दिलंय, द लिंक्ड जीन्स. हे जीन्स सुद्धा एकमेकांना लिंक्डच आहेत, ए आणि डी एकमेकांना लिंक्डच आहेत, पण ते कसे आहेत, विच आर वाईडली लोकेटेड. ते मात्र एकमेकांपासून भरपूर अंतरावर आहेत क्रोमोझोमवर प्रेझेंट असताना, आणि ते सेपरेट होऊ शकतात. कशामुळे सेपरेट होणार, मी सांगितलं तुम्हाला अगोदर की क्रॉसिंग ओव्हरमुळे त्यांचं काय होऊ शकतं, सेपरेशन होऊ शकतं. अशा टाईपचे जे जीन्स असतात
त्याला म्हटलं जातं इनकम्प्लिटली लिंक्ड जीन्स, आणि त्यांचा जो फेनॉमेनॉन असतो त्याला म्हटलं जातं इनकम्प्लीट लिंकेज. आणि जे जीन्स एकमेकांच्या एकदम क्लोज असतात त्यांना म्हणायचं कम्प्लिटली लिंक्ड जीन्स, आणि त्यांच्या फेनॉमेनॉनला म्हणायचं कम्प्लीट लिंकेज. क्लिअर? सो याचा काही फरक पडतो का, हे आपल्याला कोणामध्ये बघायला मिळतात का? हो, त्याचे एक्झाम्पल आपल्याला इथे दिलेले आहे बघा. एक्स क्रोमोझोम ऑफ ड्रॉसोफिला मेल्स शो कम्प्लीट लिंकेज. तुम्हाला सगळ्यांना ड्रॉसोफिला माहिती आहे. ड्रॉसोफिला हा एक इन्सेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये एक्स क्रोमोझोम असतो. या एक्स क्रोमोझोम मध्ये जे पण जीन्स असतात ठीक आहे ते एकदम क्लोजली लोकेटेड असतात आणि त्यामुळे आपल्याला तिथे कम्प्लीट लिंकेज बघायला मिळते. हे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. हे आपण एक्झाम्पल एक्सप्लेन करणार आहोत त्या जो मॉर्गनचा एक्सपेरिमेंट आहे त्या कन्सेप्टमध्ये. मी तुम्हाला त्यावेळेस ते डिटेलमध्ये समजून सांगेलच, पण आता तुम्ही एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवा. आणि त्यानंतर इथे जर दुसरं एक्झाम्पल बघितलं तर जी मेज मध्ये तुम्ही जर बघितलं तर त्याचा जो कलर असतो आणि हा जो शेप असतो ग्रेनचा, ओके, मक्याचा जो ग्रेन असतो त्याचा कलर आणि शेप या ठिकाणी मात्र आपल्याला इनकम्प्लीट लिंकेज बघायला मिळते. याचा अर्थ काय होणार की त्याच्यामध्ये असलेले जे जीन्स असतील ते वाईडली लोकेटेड असतील. ओके, म्हणजे ते सेपरेट होऊ शकतात क्रॉसिंग ओव्हरमुळे. आय थिंक सगळ्यांना आता कम्प्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज हे दोन कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. ओके, यानंतर आपण पुढच्या कन्सेप्टवर जाऊया, लिंकेज ग्रुप्स. मग आता हे जे लिंकेज असतात ठीक आहे, सो ह्या लिंकेज किती असतात, याचे नंबर्स किती असतात, सो ते आपण आता इथे डिस्कस करूया. सो द नंबर ऑफ लिंकेज ग्रुप्स ऑफ अ पर्टिक्युलर स्पेसिस करस्पॉन्ड्स टू इट्स हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम. एखाद्या विशिष्ट स्पेसिस मध्ये क्रोमोझोमचे जे हॅप्लॉइड नंबर असतात बाळांनो तेवढे लिंकेज ग्रुप्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. इथे तुम्हाला दोन एक्झाम्पल पण दिले. ड्रॉसोफिलाचं जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं, ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर असं त्याचं पूर्ण नाव आहे, त्याच्यामध्ये टोटल किती लिंकेज ग्रुप्स आहेत? 4 लिंकेज ग्रुप्स आहेत. ओके, गार्डन पीचं जर एक्झाम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये टोटल 7 लिंकेज ग्रुप्स आहे. आणि जर ह्युमन्सचं एक्झाम्पल घेतलं जे मी इथे एक्सप्लेन म्हणजे मेन्शन केलेलं नाहीये, सो ह्युमन्समध्ये किती लिंकेज ग्रुप्स असतात माहितीये तुम्हाला? 23 लिंकेज ग्रुप्स असतात. किती लिंकेज ग्रुप्स असतात? 23 लिंकेज ग्रुप्स असतात. याचा अर्थ कळतोय तुम्हाला? 23 लिंकेज ग्रुप्स म्हणजे याचा अर्थ असा की आपल्यामध्ये 23 हॅप्लॉइड नंबर प्रेझेंट असतात क्रोमोझोमचे. तसं गार्डन पी मध्ये 7 असतील आणि ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर मध्ये 4 असतील. आय थिंक सगळ्यांना लिंकेज ग्रुपचा कन्सेप्ट पण क्लिअर झालाय. लिंकेज ग्रुप म्हणजे आपल्यामध्ये प्रेझेंट असलेले हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम. म्हणजे आपण ह्युमन ही स्पेसिस जर कन्सिडर केली तर आपल्यामध्ये 23 असतात हॅप्लॉइड नंबर क्रोमोझोमचे, म्हणून 23 लिंकेज ग्रुप्स आहे. गार्डन पी मध्ये 7 असतात म्हणून 7 लिंकेज ग्रुप आहे. ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर मध्ये 4 हॅप्लॉइड नंबर्स आहेत क्रोमोझोमचे, त्याच्यामध्ये 4 लिंकेज ग्रुप्स आहेत. क्लिअर? सो तुम्हाला एमएसटी सीईटी मध्ये या व्हॅल्यूज विचारल्या जातील. त्यानंतर आपण या पुढचा जो कन्सेप्ट घेणार आहे तो आहे इनकम्प्लीट सेक्स लिंकेज आणि कम्प्लीट सेक्स लिंकेज. आता इथे बघा सेक्स लिंकेज हा एक्स्ट्रा जो वर्ड आहे तो ऍड झालाय. सेक्स हा वर्ड इथे ऍड झालाय. मागचा जो कन्सेप्ट बघितला आपण त्याच्यामध्ये कंप्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज बघितलं, पण इथे वर्ड काय ऍड झालाय? सेक्स हा वर्ड ऍड झालाय. म्हणजे याचा अर्थ हा कुठे ना कुठेतरी आपले जे एक्स आणि वाय क्रोमोझोम्स आहेत ना, ज्यांना आपण सेक्स क्रोमोझोम म्हणतो, त्यांच्याशी रिलेटेड आहे. सो या क्रोमोझोमवर पुन्हा एकदा तेच फेनॉमेनॉन तुम्हाला अप्लाय करायचे. याचा अर्थ काय? जर इनकम्प्लीट मी म्हणतोय म्हणजे याचा अर्थ काय झाला? ते त्याच्यावर प्रेझेंट आहे, पण ते कसे प्रेझेंट आहे? वाईडली प्रेझेंट असतील. याचा अर्थ ते इनहेरिट होताना एकत्र होतील का? इनकम्प्लीट बद्दल बोलतोय बरं का आपण. इथे मी थोडंसं चेंज केलंय, तर तुम्ही म्हणाल सर कम्प्लीट पहिल्या याच्यामध्ये होतं आणि इथे इनकम्प्लीट होतं, तर मी इथे थोडंसं शफल केलेलं आहे. अगोदर घेताना मी इनकम्प्लीट घेतलंय आणि मग कम्प्लीट घेतलंय. सो इनकम्प्लीट मध्ये काय होणार? जे जीन्स असणार ते वाईडली लोकेटेड असणार, एकमेकांपासून दूर दूर असणार, त्याच्यामुळे ते इनहेरिट होताना टुगेदर इनहेरिट होतील का? नाही होणार. म्हणजे याचा अर्थ ते सेपरेट होणार, त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार. क्लिअर? सो बघा, इनकम्प्लीट लिंक्ड जीन जे असतात ते कुठे असतात ते समजून घेऊ. इनकम्प्लीट सेक्स लिंक्ड जीन्स हे प्रेझेंट असतात एक्स आणि वाय क्रोमोझोमच्या होमोलॉगस रिजनवर. होमोलॉगस रिजन म्हणजे सेम रिजन. फॉर एक्झाम्पल, जर हा एक्स क्रोमोझोम आहे, ओके, हा जर एक्स क्रोमोझोम आहे आणि त्याच्याशी जरी मी जर वाय क्रोमोझोम ड्रॉ केला, सो सपोज हा वाय क्रोमोझोम आहे, सो एक्स क्रोमोझोम थोडा मोठा असतो, वाय क्रोमोझोम छोटा असतो. ओके, सो त्यांचे जे खालचे पोर्शन इथे मी जे दाखवलेले आहे, सो दीज आर होमोलॉगस पोर्शन. ओके, सो या होमोलॉगस रिजनवर जे जीन्स प्रेझेंट असतात त्यांना म्हणायचं इनकम्प्लीट सेक्स लिंक्ड जीन्स. बरोबर आहे? मग कंप्लीट कुठे असतात? तर कंप्लीट प्रेझेंट असतात नॉन होमोलॉगस रिजनवर, म्हणजे इथे प्रेझेंट असतात. ओके, पहिला पॉईंट क्लिअर. दुसरा पॉईंट, इनकम्प्लीट आहे याचा अर्थ ते इनहेरिट होताना एकत्र होणार नाही. डू नॉट इनहेरिट टुगेदर म्हणजे क्रॉसिंग ओव्हर त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि कंप्लीट जे आहेत, कंप्लीट मध्ये काय आहे? तर कंप्लीट होताना इनहेरिट कसे होतील? टुगेदर होतील, त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होण्याचे चान्सेस नाहीये किंवा होतच नाही. राईट? मग त्याच्यामुळे इनकम्प्लीट सेक्स लिंक्ड जे जीन्स असतात, ठीक आहे, सो या जीन्स मध्ये जो मोड ऑफ इनहेरिटन्स असतो त्याला म्हणायचं इनकम्प्लीट सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स.
आणि कंप्लीट सेक्स लिंक्ड जीन्समध्ये जो इनहेरिटन्स असतो त्याला म्हणणार कंप्लीट सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. राईट. आय थिंक तुम्हाला जर मागचा डिफरन्स कळाला असेल तर त्यावर तुम्हाला हा डिफरन्स एकदम सोपा वाटणार आहे. फक्त तुम्हाला एक्स्ट्रा वर्ड या ठिकाणी ऍड करायचा आहे. डन. कारण की इथे आपण एक्स आणि वाय क्रोमोझोम बद्दल बोलतोय. मागच्या केसमध्ये आपण नॉर्मली जे ऑटोझोम्स असतात किंवा ज्या सगळ्यांबद्दल एकत्रित आपण त्या ठिकाणी बोलत होतो, इथे आपण स्पेसिफिकली एक्स आणि वाय क्रोमोझोम बद्दल बोलतो आहोत. राईट. यानंतर आपण आता एक एक्झाम्पल बघू. याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स होतात का? यस, हे कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत. एक्झाम्पल बघा. इनकम्प्लीट सेक्स लिंकेजमुळे जे पहिलं कॉम्प्लिकेशन आहे दॅट इज टोटल कलर ब्लाइंडनेस. ओके, कुठलाही रंग ओळखता येत नाही. रेटिनायटिस, आयटिस म्हणजे बाळांनो इन्फ्लामेशन. रेटिन म्हणजे रेटिना, रेटिनाचं इन्फ्लामेशन. सो रेटिनायटिस पिगमेंटोसा अशी पूर्ण टर्म आहे ती. त्यानंतर नेफ्रायटिस, आयटिस, पुन्हा एकदा आयटिस जिथे जिथे येतो ना त्याचा अर्थ इन्फ्लामेशन होतो. आणि नेफ्रो म्हणजे किडनीचं इन्फ्लामेशन, नेफ्रायटिस. या ठिकाणी तुम्ही बघा एक्झाम्पल दिलेले जे कंप्लीट सेक्स लिंकेजमुळे आपल्याला बघायला मिळतात दॅट इज रेड अँड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस याचा अर्थ रेड कलरमध्ये आणि ग्रीन कलरमध्ये त्या व्यक्तीला डिफरन्शिएट करता येत नाही. हे दोघं पण कलर त्याला ग्रे दिसतात, म्हणजे सिमेंट कलरचे दिसतात. ओके, ग्रे कलर कोणाचा असतो? सिमेंटचा असतो. त्यानंतर हिमोफिलिया म्हणजे याला ब्लिडिंग डिसऑर्डर म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये होतं काय, जे ब्लड क्लॉटिंगचा जो नॉर्मल टायमिंग आहे 2 to 8 मिनिट्स, सो एवढ्या वेळामध्ये त्याचं ब्लड क्लॉटच होत नाही, त्याला जास्त वेळ लागतो. दॅट इज कॉल्ड एज हिमोफिलिया, म्हणून त्याला ब्लिडर डिसीज म्हणतात. किंवा त्याचं रक्त क्लॉटच होत नाही, सो ते पण आहे. त्यानंतर मायोपिया, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. मायोपिया म्हणजे दॅट इज नियर साइटेडनेस. ओके, नियर साइटेडनेस ज्याला म्हटलं जातं. सो हे सगळे ज्या गोष्टी आहेत या तुमचे एक्झाम्पल झाले इनकम्प्लीट आणि कंप्लीट सेक्स लिंकेज. क्लिअर? ओके. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे क्रॉसिंग ओव्हर. पहिला तर कन्सेप्ट आपण क्लिअर केला लिंकेज. आता आपण क्रॉसिंग ओव्हर काय असतं ते समजून घेऊ. क्रॉसिंग ओव्हर तुम्हाला समजून घेण्यासाठी 11th मध्ये तुम्ही सगळ्यांनी मिओसिस शिकलेले असाल, बरोबर आहे. मिओसिस मध्ये बाळांनो जी मेन फेज होती बघा, मिओसिस 1 आणि मिओसिस 2 असे दोन टाइप्स आहेत त्याचे, बरोबर. सो मिओसिस 1 मध्ये तुम्हाला परत प्रोफेज 1, मेटाफेज 1, ओके, त्यानंतर ॲनाफेज 1, ओके, आणि टिलोफेज 1 असे 4 फेजेस तुम्ही शिकला असाल. प्रोफेज 1 मध्ये परत 5 फेजेस होत्या बघा. लेप्टोटीन, झायगोटीन, होतं का तुम्हाला असं काही? लेप्टोटीन, त्यानंतर झायगोटीन, ओके, त्यानंतर पॅचिटीन, ठीक आहे, किंवा त्याला काही जण काही पॅकेटीन पण म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर डिप्लोटीन, ओके, आणि त्यानंतर लास्टला होतं डायकायनेसिस. सो अशा फेजेस तुम्ही शिकले असाल बघा. ओके, सो यामध्ये जी पॅकेटीन फेज आहे ती पूर्ण लिहितो मी इथे. सो जी पॅकेटीन फेज आहे किंवा तिला पॅचेटीन फेज म्हणतात, या फेजमध्ये आपल्याला क्रॉसिंग ओव्हर बघायला मिळतं. फेज लक्षात ठेवा, MST CETला बऱ्याच वेळेस विचारलं जातं की क्रॉसिंग ओव्हर कुठल्या फेजमध्ये होतं. तर क्रॉसिंग ओव्हर सगळ्यात पहिली गोष्ट मिओसिसमध्ये होतं. मिओसिसमध्ये पण कुठे होतं? तर पॅचेटीन या फेजमध्ये आपल्याला क्रॉसिंग ओव्हर बघायला मिळतं. आता हे होतं म्हणजे नेमकं काय होतं तर ते आपण आता व्यवस्थितपणे समजून घेऊया. बघा, हा समजा एक क्रोमोझोम आहे. ओके, हा एक क्रोमोझोम आहे आणि त्यासोबतच जेव्हा मिओसिस होतं त्यावेळेस हा क्रोमोझोम स्वतःचा एक सिस्टर क्रोमॅटिड पण तयार करतो. ओके, सो हा झाला सिस्टर क्रोमॅटिड. राईट, म्हणजे हे दोघं एकमेकांचे झाले सिस्टर क्रोमॅटिड. सो दीज आर सिस्टर क्रोमॅटिड्स. ओके, दीज आर सिस्टर क्रोमॅटिड्स. डन. आपण दुसरा एक क्रोमोझोम घेऊया. सिमिलरली तसंच आपण ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया त्याला. ओके, सो हा क्रोमोझोम आणि हा झाला त्याचा सिस्टर क्रोमॅटिड्स. हा त्याचा काय झाला बाळांनो? सिस्टर क्रोमॅटिड्स. डन. सो हे दोघं झाले एकमेकांचे सिस्टर क्रोमॅटिड. पुन्हा एकदा, सो दीज आर ऑल्सो सिस्टर क्रोमॅटिड्स. दीज आर ऑल्सो सिस्टर क्रोमॅटिड. आता बघा, क्रॉसिंग ओव्हर होतं म्हणजे नेमकं काय होतं? जस्ट इमॅजिन करा, याच्यावर एखादा काहीतरी पोर्शन प्रेझेंट आहे. समजा याच्यावर एवढा जीन प्रेझेंट आहे. सो समजा या पॉईंट पासून पुढे, हा, आणि इथे पण तसाच एखादा समजा जीन प्रेझेंट आहे. सो होतं असं की हे जे आहेत म्हणजे हा जो एवढा सेगमेंट आहे आणि हा सेगमेंट हा एकमेकांमध्ये एक्सचेंज होईल. हा सेगमेंट काय होईल बाळांनो? एक्सचेंज होईल. कळतंय तुम्हाला सगळ्यांना? म्हणजे हा जो सेगमेंट आहे, सपोज मी याला डार्क केलं, ठीक आहे, तर हा सेगमेंट जो आहे हा सेगमेंट इकडे शिफ्ट होणार आणि हा जो सेगमेंट आहे हा इकडे शिफ्ट होणार. म्हणजे याला म्हणतात क्रॉसिंग ओव्हर. याला काय म्हणणार? क्रॉसिंग ओव्हर. हे असं झाल्यामुळे काय होणार किंवा हे असं कशासाठी होतं तर बाळांनो, या क्रोमोझोमवर म्हणजे समजा याला मी फर्स्ट क्रोमोझोम म्हटलं तर या क्रोमोझोमवर जे काही कॅरेक्टर्स असतील, ठीक आहे, जे या एवढ्या पोर्शनमध्ये आहे, हे सर्वच्या सर्व काय होणार? या दुसऱ्यासोबत एक्सचेंज होणार. आणि या दुसऱ्यामध्ये जे पण कॅरेक्टर्स आहेत ते पहिल्यासोबत काय होणार? एक्सचेंज होणार. इथे मी तुम्हाला एक्झाम्पल समजावून सांगतोय. हा जो फेनॉमेनॉन आहे याला म्हणतात क्रॉसिंग ओव्हर. आता मला सांगा, हे दोघं एकमेकांचे सिस्टर आहे, बरोबर आहे.
हा आणि हा हे दोघं एकमेकांचे सिस्टर आहे, तसं हा आणि हा हे दोघं एकमेकांचे सिस्टर आहे. पण जर हा आणि हा जर मी कन्सिडर केला तर हे दोघं काय झाले, तर यांना म्हणायचं बाळांनो नॉन सिस्टर. याला काय म्हणायचं, नॉन सिस्टर. म्हणजे इथे आपल्याला अजून एक गोष्ट क्लिअर होते की क्रॉसिंग ओव्हर हे नेहमी नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये होतं, राईट. त्याचा कारण की तिथे पॉईंट आहे ना, कारण की याच्यावर जे जीन्स आहेत किंवा याच्यावर जे जीन्स आहेत पहिल्यावर आणि दुसऱ्यावर, ते जीन्स वेगवेगळे आहेत ना बाळांनो, ठीक आहे. सो ते जीन्स एक्सचेंज केले तरच काहीतरी नवीन तयार होईल. जर आपण सेम म्हणजे सेम सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे याचे याच्यावर एक्सप्रेस केले आणि याच्यावर जर एक्सचेंज केले तर काही उपयोग नाही, कारण की ते सेम जीन्स आहे, बिकॉज देज आर सिस्टर क्रोमॅटिड. आणि सिस्टर क्रोमॅटिड्स हे आयडेंटिकल असतात, म्हणजे पहिला क्रोमोझोम आणि दुसरा क्रोमोझोम हे आयडेंटिकल आहे ना. सो त्यांचे कॅरेक्टर एक्सचेंज करून काही उपयोगच नाहीये. आपल्याला जर कॅरेक्टर एक्सचेंज करायचे असतील तर ते दोन वेगवेगळ्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड मधले झाले तर त्या ठिकाणी काहीतरी नवीन कॉम्बिनेशन तयार होईल, त्या ठिकाणी कॅरेक्टर्स एक्सचेंज केले जातील. अदरवाईज जर सिस्टर मध्येच केलं तर काही उपयोग नाहीये, सेम कॅरेक्टर्स एक्सचेंज होतील. सो टू प्रोड्यूस अ न्यू कॉम्बिनेशन, याचाच अर्थ रिकॉम्बिनेशन होण्यासाठी नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स एक्सचेंज होणं गरजेचं आहे. आणि यालाच म्हटलं जातं बाळांनो क्रॉसिंग ओव्हर. यालाच काय म्हटलं जातं, क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर हे अपोजिट आहे जे आपण आता शिकलो लिंकेज त्याच्या. ओके, सो जे लिंकेज आपण शिकलो की नाही, सो लिंकेज म्हणजे काय, मैत्री, म्हणजे दोन जीन्स एकमेकांना कनेक्टेड आहेत, लिंक्ड आहेत, तर त्याला तोडण्याचं काम क्रॉसिंग ओव्हर करतं. म्हणजे याचा अर्थ असं समजा की लिंक्ड जीन्सच्या विरुद्ध म्हणजे मैत्रीच्या विरुद्ध जो एखादा शत्रू असतो त्याला आपण क्रॉसिंग ओव्हर म्हणू शकतो. आता पुन्हा आपण हा कन्सेप्ट समजून घेऊ. सो क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, द एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन व्हॉट, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स. होमोलॉगस क्रोमोझोम कळतंय तुम्हाला, म्हणजे याचा अर्थ मी ज्याला पहिला म्हटलं आणि ज्याला दुसरा म्हटलं, हे दोघं ऍक्च्युली इथे मी तुम्हाला समजवण्यासाठी त्याला नंबरिंग दिलं 1 आणि 2, पण हे तसं नाहीये. हे दोघं पण म्हणजे हा पहिला आणि हे दुसरा, हे दोघंही मॉर्फोलॉजिकली आणि जेनेटिकली सिमिलर आहे. याचा अर्थ हे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत बाळांनो. हे काय आहेत, होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत. म्हणजे क्रॉसिंग ओव्हर हे नेहमी कोणामध्ये होतं, होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये होतं. त्यात पण त्यांचे जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतं. सो पुन्हा एकदा तुम्हाला डेफिनेशन क्लिअर झाली क्रॉसिंग ओव्हरची. व्हॉट इज क्रॉसिंग ओव्हर, द एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. कधी होतं, हे होतं पॅचेटिन फेज मध्ये. कधी, प्रोफेज 1 मध्ये, बरोबर. मिओसिसच्या प्रोफेज 1 मध्ये जी पॅचेटिन फेज असते 3 नंबरची, लेप्टोटिन, झायगोटिन, पॅचेटिन, डिप्लोटिन आणि डायकायनेसिस, त्यात जी 3 नंबरची पॅचेटिन ही फेज आहे त्या फेजला आपल्याला बघायला मिळतं. पण मग हा कन्सेप्ट क्रॉसिंग ओव्हरचा कोणी सांगितला, तर हा कन्सेप्ट बाबांनो सांगितला टी.एच. मॉर्गन. कोणी सांगितला, टी.एच. मॉर्गन. याच्यावर तुम्ही एमएसटी सीईटीला क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. सो क्रॉसिंग ओव्हर मध्ये कुठल्या स्टेप्स आहेत, क्रॉसिंग ओव्हर मध्ये टोटल 4 स्टेप्स आहे. पहिली स्टेप आहे सिनॅप्सिस, दुसरी आहे टेट्राड फॉर्मेशन, तिसरी आहे क्रॉसिंग ओव्हर, चौथी आहे टर्मिनलायझेशन. या स्टेप सर्व आपण 11th स्टडी केलेल्या आहे. इथे तुम्हाला फक्त त्या इनलिस्ट करायच्या आहे, जास्त डिटेलमध्ये जाण्याची गरज नाहीये 12th लेवलला. पण तुम्हाला त्यांच्याबद्दलची जर इन्फॉर्मेशन असेल, हवी असेल, तर तुम्ही 11चा सेल डिव्हिजन हा जो चॅप्टर आहे तो व्यवस्थितपणे पुन्हा एकदा रीड करा. तुम्हाला हे सर्व कन्सेप्ट मिओसिस मध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतील. आय होप तुम्हाला सगळ्यांना लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर हे 2 कन्सेप्ट समजले. सो बाळांनो, आता यासोबतच मी तुम्हाला अजून एक रेकमेंड करेल की मी अनअकॅडमी हा जो लर्निंग प्लॅटफॉर्म तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, तर या प्लॅटफॉर्मवर माझे दररोज फ्री स्पेशल लेक्चर सुद्धा मी घेत असतो. दररोज माझे फ्री स्पेशल लेक्चर्स हे स्पेसिफिक टाइम इंटरवलला त्या ठिकाणी मी घेत असतो. तुम्हाला जर माझ्यासोबत अशाच पद्धतीने फ्री स्पेशल लेक्चर्स अनअकॅडमीवर करायचे असतील तर तुमच्यासाठी सुद्धा वेलकम आहे. तर तुम्हाला सिम्पली सगळ्यात अगोदर अनअकॅडमीचं जे लर्निंग ॲप आहे ते अगोदर इन्स्टॉल करावं लागेल. ते इन्स्टॉल केल्यानंतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या अनअकॅडमीच्या प्रोफाईलची लिंक दिलेली आहे. ओके, त्या लिंकवर सिम्पली क्लिक करा. त्या लिंकवर क्लिक केल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी माझं पेज ओपन झालेलं मिळेल आणि त्या ठिकाणी असलेले जे फ्री लाईव्ह क्लासेस आहेत, ओके, ते फ्री लाईव्ह क्लासेस तुम्हाला अटेंड करता येतील. हे कसं अटेंड करायचं याचा मी एक सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला आहे, त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही एकदा जरा त्याला बघा. तुम्ही जर सिरियस असाल तुमच्या अपकमिंग एमएसटी सीईटीसाठी किंवा एचएससी बोर्डसाठी, तर हे फ्री स्पेशल लेक्चर इतर मुलांसारखं सुद्धा तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता. खूप सारे विद्यार्थी दररोज मला कनेक्टेड असतात आणि त्या ठिकाणी मी पॉईंट टू पॉईंट तुमचे बायोलॉजीचे जे चॅप्टर्स आहेत ते मी कव्हर करतो आहे. मी तुम्हाला सुद्धा वेलकम करेल की त्या लेक्चर्सला तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट व्हा. ते लेक्चर्स कसे बघायचे याची मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक ऑलरेडी त्याची जे व्हिडिओ बनवला त्याची लिंक देतो. आणि त्यासोबतच तुम्हाला तुम्ही गेस्ट असल्या कारणाने अनअकॅडमीला फर्स्ट टाइम जर व्हिजिट करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी एक इन्व्हाइट कोड हा पुटअप करावा लागतो.
इन्व्हाइट कोड तुमच्यासाठी जो असणार आहे तो असणार आहे DM सर. हा कोड तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि हा कोड अप्लाय केल्यामुळे अनअकॅडमीवर फक्त बायोलॉजीचीच नाही तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या सर्व सब्जेक्टचे लेक्चर्स तुम्हाला ॲब्सोल्युटली फ्री अटेंड करता येईल, ज्याला आपण फ्री स्पेशल लेक्चर सुद्धा म्हणू शकतो. या व्यतिरिक्त अनअकॅडमीवर मी खूप सारे क्विजेस कंडक्ट करत असतो. ओके, त्यानंतर खूप सारे मॉक टेस्ट कंडक्ट करत असतो. सो या मॉक टेस्ट क्विजेसमध्ये सुद्धा तुम्हाला फ्रीली पार्टिसिपेट करता येईल. नक्कीच तुम्हाला त्याचा खूप सारा बेनिफिट हा अपकमिंग MST CET आणि HSC बोर्डसाठी होणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला स्ट्रॉंगली रेकमेंड करेल की तुम्हाला हे सर्व कंटेंट जर फ्री हवं असेल तर तुम्ही आत्ता लगेच अनअकॅडमीचं लर्निंग ॲप इन्स्टॉल करा. मी सांगितलं त्याप्रमाणे व्हिडिओमध्ये ज्या स्टेप्स मी सांगणार आहे तुम्हाला, म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये जो व्हिडिओ तुम्हाला लिंक दिलेला आहे त्या व्हिडिओप्रमाणे स्टेप्स फॉलो करा आणि माझ्यासोबत लगेच कनेक्ट व्हा. तुम्हाला कोड फक्त त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे, DM सर. हा सर्व कोड तुम्हाला कॅपिटलमध्ये टाकायचा आहे. सो असं केल्यामुळे तुम्हाला सर्व लेक्चर्स माझ्यासोबत फ्रीली कनेक्ट करता येतील. तुमचा पूर्ण सिलेबस हा आम्ही कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता. यासोबतच मी तुम्हाला अनअकॅडमीचा जो दुसरा प्लॅटफॉर्म आहे, ज्याला प्लस प्लॅटफॉर्म म्हटलं जातं, जर तुम्हाला पूर्ण सिलेबस बायोलॉजीचा फ्रॉम स्टार्टिंग टू एंड माझ्याकडून शिकायचा असेल, इन डेप्थमध्ये तुम्हाला जसं मी आता एक्सप्लेन केलं त्या पद्धतीने प्रत्येक कन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर तुम्ही प्लसला पण जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला 1 मंथ, 3 मंथ, 6 मंथ आणि 12 मंथचे प्लॅन जे आहेत ते अवेलेबल आहेत. त्यांच्यासुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. सो हा कोड जर तुम्ही अप्लाय केला DM सर, तर या कोडने तुम्हाला त्या ठिकाणी 10% डिस्काउंट सबस्क्रिप्शन अमाऊंटवर मिळतो. मग तुम्ही म्हणाल सर मग स्पेशल आणि प्लसमध्ये काय फरक आहे? तर स्पेशल हे ॲब्सोल्युटली फ्री लेक्चर्स आहे जे सगळ्यांसाठी ॲक्सेसिबल असतात आणि प्लस लेक्चर हे जे मुलं सबस्क्रिप्शन घेतात त्यांनाच अवेलेबल असतात आणि इथे तुम्ही पे केल्यामुळे एक्स्ट्रा ॲडव्हान्टेजेस मिळत असतात. सेपरेट डाऊट क्लिअरिंग सेशन्स असतात, DPP तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं, तुमचं इंडिव्हिज्युअल 1-to-1 ॲनालिसिस केलं जातं, तुम्ही कुठे कमी पडताय, कुठे तुम्हाला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे हे तुम्हाला विचारून तुमच्या पद्धतीने प्लॅन्स तुम्हाला डिझाईन मी तुम्हाला करून देणार. सो मी तुम्हाला हे सगळं बायोलॉजीसाठी जे सांगतोय हे तुम्हाला त्या ठिकाणी बेनिफिट होणार. त्या व्यतिरिक्त जे अनअकॅडमीचे टॉप एज्युकेटर्स जे इतर सब्जेक्टसाठी आहेत, फिजिक्स, केम, मॅथ्ससाठी, ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी हेल्प करत असतात. सो नक्कीच तुम्ही अनअकॅडमीला माझ्यासोबत कनेक्ट व्हा. आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला या ठिकाणी रेकमेंड करतो, माझं टेलिग्राम ग्रुप आहे, तो माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. सो त्याला फटाफट जॉईन व्हा. म्हणजे तुम्हाला अपकमिंग माझे यूट्यूबवर होणारे लेक्चर्स असतील, अनअकॅडमीवर होणारे लेक्चर्स असतील किंवा या व्यतिरिक्त मी जे काही स्टडी मटेरियल देणार आहे तुम्हाला, जे ॲब्सोल्यूट फ्री असणार आहे, क्वेश्चन पेपर्स प्रोव्हाइड करणार आहे, जे काही थेरी आणि MCQ पेपर प्रोव्हाइड करणार आहे आणि आधी सांगितलं त्याप्रमाणे सर्व लाईव्ह लेक्चरच्या अपडेट्स मला तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरून प्रोव्हाइड करता येईल. आणि जर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला जॉईन होताना काही डिफिकल्टी होत असतील किंवा काही ट्रबल येत असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर किंवा इथेही तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दाखवतोय, याला तुम्ही कनेक्ट होऊ शकता आणि माझ्यासोबत त्या ठिकाणी तुमची क्वेरी ही रिझॉल्व्ह करून घेऊ शकता. मी तुम्हाला नक्की त्याच्यावर लिंक पाठवेल आणि माझ्या टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला जॉईन करून घेईल. ओके, त्यासोबतच अपकमिंग तुमचं MST CET आणि HSC बोर्डचं प्रिपरेशन अजून सोपं व्हावं, चांगलं व्हावं, यासाठी चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलंच असेल आणि व्हिडिओला लाईक केलाच असेल तर ते काही सांगायची गरज नाही आहे. सो ते सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अपकमिंग सर्व नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आय थिंक आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले सर्व पॉईंट्स तुम्हाला समजले असतील. जर काही डिफिकल्टी असेल तर कमेंट सेक्शन तुमचा वाट बघतोय, त्या ठिकाणी तुम्ही तुमची कमेंट क्वेरी रजिस्टर करू शकता आणि माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता. ओके, चलो, ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर, ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग HSC अँड MST CET एक्झाम. बाय बाय.